नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. प्रापंचिक माणसाचा सर्वात जवळचा शत्रू म्हणजे कामवासना होय. सर्व 6 शत्रूंमधला हा सर्वात प्रबळ व चिवट शत्रू आहे. क्रोध, मद, मोह, मत्सर हे मानवाला पूर्णपणे त्यागता येतात. किंबहुना ते पूर्णपणे टाळावेत यासाठीच माणसाने प्रयत्न केला पाहिजे. परंतु काम मात्र पूर्णपणे टाळता येत नाही. त्याचा प्रापंचिक जीवनात स्वीकार करावाच लागतो. अन्यथा पुनरुत्पत्तीच बंद पडेल. म्हणजेच कामभावना ठेवायची व एकीकडे तिच्यावर विजयही मिळवायचा अशी ही अवघड कसरत आहे. यासाठीच समर्थ म्हणतात की कामवासनेवर विजय फक्त रामनामानेच मिळू शकेल. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण, तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन. करवंटीमुळे खोबरे सुरक्षित राहते हे खरे, पण म्हणून आपण काही करवंटीला जवळ करत नाही. खोबरे हाती लागले की करवंटी फेकून देतो. तसेच देहाच्या संबंधाचे आहे. एकदा का रघुनंदन भेटला म्हणजे मग आपोआपच देहाला फेकून दिले पाहिजे. म्हणजेच देहातील सुखदुःखाला विसरले पाहिजे. पण मग रघुनंदन भेटणार कसा? तर अखंड नामस्मरणानेच. नामस्मरणाच्या योगानेच माणसाच्या अंतर्यामी बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी आवश्यक असणारे धाडस आणि सामर्थ्य निर्माण होऊ शकेल. म्हणजेच नामस्मरणात गुंतला म्हणजे आपोआप प्रपंचाची आसक्ती कमी होते व कामवासनेवरही विजय मिळवणे सोपे जाते. हे पटवून देण्यासाठी मारुती रायाचे उदाहरण त्यांनी आपल्याला दिले आहे. कामासारख्या बलाढ्य शत्रूला मारण्यासाठी तोला मोलाचा हरिभक्तच पाहिजे व तोच हे काम करू शकतो. असा हरिभक्त म्हणजे मारुती होय. तो शरीराने तर बलाढ्य आहेच, पण मनानेही बलशाली आहे. कारण त्याने अखंड ब्रह्मचर्याचे पालन केले आहे. मारुती रायाच्या ब्रह्मचर्य वृत्तीचे एक उदाहरण रामायणात आहे. सीतेचे रावणाने हरण केल्यानंतर तिच्या शोधासाठी सारी वानरसेना रामाच्या सांगण्यावरून कामाला लागली. एकटे मारुती राय मागे थांबले. श्रीरामांनी त्यांना विचारले, हनुमंता, तू का थांबलास? त्यांनी उत्तर दिले की देवा, सीतामाई ओळखायची कशी? श्रीरामांनी त्यांना जानकीचे वर्णन करून सांगितले. मारुतीराय म्हणाले की देवा, पण मी स्त्री कशी असते हेच पाहिले नाही, तेव्हा मी कसे ओळखणार? त्यावर प्रभू रामचंद्रांनी त्याला सांगितले की जेथे तुला रामनामाचा ध्वनी ऐकू येईल तेथे सीतामाई आहे असे समजावे. ही खूण मारुती रायांना पटली व त्यांनी अशोकवनात सीतामाईंना ओळखले. अशा या हनुमंताचे उदाहरण डोळ्यासमोर प्रत्येकाने ठेवावे व रामनामाच्या साहाय्याने आपला उद्धार करून घ्यावा असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.